पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। शहरासाठी उड्डाणपूल विकासासाठी झालाच पाहिजे। पंढरपूर शहराच्या विकासासाठी उड्डाणपूल झालाच पाहिजे। माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या पाठपुराव्यातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाखरी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाबरोबरच या मार्गावरील उड्डाणपुलास देखील नॅशनल हायवे च्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला होता आणि यातूनच या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत पूर्ण झालं। तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्नल भोसले चौक येथील उड्डाणपुलाचं काम देखील सुरू झालंय। मात्र या उड्डाणपुलास काही जण विरोध करतायत, परंतु हा उड्डाणपूल होऊ नये म्हणून काही जण प्रयत्नशील आहेत। वास्तविक पाहता शहराच्या विकासासाठी हा उड्डाणपूल होणं गरजेचं ही बाब अधोरेखित करीत आज भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत प्रांताधिकारी पंढरपूर यांना या उड्डाणपुलाचं काम गतीनं व्हावं यासाठी निवेदन देण्यात आल्याची माहिती उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे यांनी दिली। तसेच पंढरपुरातील विकास कामात कोण आडवे येत असेल तर त्या विरोधात उग्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी नगरसेवक सुनील वाळुसकर यांनी दिला। यावेळी भाजपचे गटनेते भागवत बडवे यांच्यासह माजी नगरसेवक विविध पदाधिकारी उपस्थित होते। विकासासाठी हा जो फ्लायओव्हर होणार आहे तो पंढरपूर वासियांसाठी खूप गरजेचा आहे, कारण का वारकऱ्यांसाठी म्हणा आपल्या विद्यार्थ्यांसाठी तो पूल होणे गरजेचं आहे असं मला वाटतंय। आपल्या पंढरपूर वासियांना तसं वाटतंय, त्यामुळे हा पूल होणे गरजेचं आहे। उपनगराध्यक्ष म्हणून त्याला तुम्ही पाठबळ देणार का? 100% आम्ही आमची सगळे 28 नगरसेवक आम्ही पूर्ण ताकदीनं तो पूल 100% करणार हा आमचा निर्णय आहे आणि तो पूल लवकरात लवकर व्हावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। पंढरपूर शहरामध्ये उड्डाणपूल व्हावा अशी अनेक वर्षाची वारकऱ्यांची मागणी होती आणि आदरणीय नितीन गडकरी साहेब पंढरपूर शहरामध्ये आले असताना माजी आमदार प्रशांतराव परिचारक साहेब यांनी समस्यांची भेट घेऊन या उड्डाणपुलाची गरज कशी आहे याची माहिती दिली होती। त्यानुसार शासनाने या उड्डाणपुलाची तयारी केली आणि आज मार्केट यार्डापासून सरगम टॉकीजपर्यंत पुलाचं काम बऱ्यापैकी सुरू झालेलं आहे आणि उर्वरित काम इंदिरा गांधी चौक हे भिंगे चौकापर्यंत काम सुरू झालेलं आहे। परंतु सदरचा उड्डाणपूल होऊ नये म्हणून काही लोक त्या तिकडे व्यापारी विरोध करत आहेत। परंतु आपण जर बघितलं तर शहराचे 2 भाग झाले, रोडाच्या खालचा भाग आणि वरचा भाग। आणि शहरातून वरच्या भागात जाय असेल तर आपल्याला फक्त तालुका पोलीस स्टेशन आणि सरगम टॉकीजपासून जाणारे 2 भाग आहेत। सरगम टॉकीजकडचा जो खालचा पूल आहे त्या पुलाची परिस्थिती बघितली तर येणाऱ्या लाखो वारकरी किंवा आषाढी यात्रेमध्ये ज्यावेळेस श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असेल, संत तुकाराम महाराजांची पालखी असेल, ह्या पालख्या जेव्हा इथे येतात तर त्यावेळेस रेल्वेच्या रुळावरचा जो वरच्या बाजून आणलं जातं आणि रुळावर असलेली वायर काढून 4 ते 5 तास काढून रेल्वे बंद ठेवावं लागते आणि त्यामुळे हजारो वारकरी पंढरपूर शहरामध्ये जाण्या येण्यास अडचण निर्माण होते। आणि याचा विचार करून केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या माध्यमातून जवळजवळ 100 ते 150 कोटी रुपये या पूल होतोय। या पुलाच्या माध्यमातून हा जर पूल झाला तर आपण आज बघतो की सरगम थिएटरपाशी पावसाळ्यामध्ये पाणी साठतं आणि अनेक वाहनं त्यात अडकून बसतात, अनेक विद्यार्थ्यांनाही त्या ठिकाणी अपघात झालेले आहेत। आणि ही सगळी परिस्थिती पाहता शहरामधून बाहेर जर जायचं असेल तर भविष्याच्या दृष्टीनं, शहराच्या विकासाच्या दृष्टीनं हा उड्डाणपूल होणं आवश्यक आहे। हा उड्डाणपूल झाल्यामुळे अनेक वारकरी या पुलावरून शहराच्या बाहेर जाऊ शकतात, येऊ शकतात। KBP कॉलेजसारखं मोठं हायस्कूल आहे की ज्या ठिकाणी हजारो विद्यार्थी जातात, त्या विद्यार्थ्यांची सोय होणार आहे आणि अनेक नागरिकांना सुद्धा या उड्डाणपुलाचा वापर होणार आहे।
व्यापारासह आजी माजी नगराध्यक्ष असतील किंवा आमदार लोक असतील ते देखील आंदोलनात उतरत आहेत. मग याचा कुठेतरी फरक जाणवेल असं वाटतं? निश्चितपणानं आज जे दिलेलं आहे, आज पंढरपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आणि त्यांचे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी ही प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी ह्या उड्डाणपूल व्हावा म्हणून हे निवेदन दिलेलं आहे. भविष्यात जर का ह्या उड्डाणपुला विरोध राहिला तर निश्चितपणानं मोठं नुकसान या शहरवासियांचं, भाविकांचं होणार आहे. त्यामुळं मी तिथल्या स्थानिक व्यापाऱ्यांसुद्धा विनंती करेन की जर बहुतेक भविष्यात जर वाहतूक वाढली तर कदाचित पुन्हा आपल्याला काही दुकानं घालावं लागतील, वाइंडिंग करावं लागेल. आणि जर उड्डाणपूल झाला तर पंढरपूर शहराची ही स्थिती जी आहे, ही दुकानं आहेत तशीच राहणार आहेत. त्यामुळे कोणताही विरोध न करता या भाविकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, नागरिकांसाठी हा उड्डाणपूल व्हावा अशी सगळ्या शहरवासियांची इच्छा आहे, वारकऱ्यांची इच्छा आहे, फडकऱ्यांची इच्छा आहे. विकासाला कोणाचा विरोध आहे म्हणतो मी? व्यापारासह तिथल्या माजी नगराध्यक्षांचा विकासाला विरोध आहे असं मला वाटतंय. त्यांची भूमिका ते मांडतायत, आमची भूमिका शहरवासी म्हणून आम्ही मांडतो आहे. त्यामुळे आमची शहराच्या दृष्टीने हा उड्डाणपूल व्हावा एवढी भूमिका आहे. त्यांच्या भूमिकेला ते त्यांच्या त्या ठिकाणी त्यांचं योग्य असेल, आमच्या ठिकाणी आम्ही योग्य आहोत. फक्त आम्ही हे आमचं जे आहे चालू आहे आत्ता, हे फक्त वारकरी, फडकरी, भाविक आणि नागरिकांसाठी चालू आहे, विद्यार्थ्यांसाठीचं हे चालू आहे. आणि शहराच्या भविष्याच्या दृष्टीनं, विकासाच्या दृष्टीनं हा उड्डाणपूल व्हावा अशी अपेक्षा आहे. जर हे काम रखडलं गेलं तर तुम्ही सर्व नगरसेवक रस्त्यावर उतरणार आहात? निश्चितपणानं आत्ताच काही कार्यकर्त्यांनी तिथं भावना बोलून टाकली भारतीय जनता पार्टीच्या, की जर का शहराच्या विकासाचा आड येत असतील किंवा हा उड्डाणपूल होत असतील तर शहरातले नागरिक या ठिकाणी रस्त्यावर उतरतील.